असं काय होतं जे तुम्हाला इनफेमस माफिया सोडून तुम्हाला घरी जावं लागलं किंवा काय केलं? लिटरली बुटकॅम्प इन फेमस माफिया हा फक्त माझ्यावर विश्वास ठेवून बनवलेला आहे. तर त्यांनी 10 मिनटं मिठी मारली आणि ते एक असतं ना, म्हणजे मित्र किती प्रेम करतो आपल्यावर, खूप भाऊक झालेलं, खूप म्हणजे एकच बोलत होतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मी जसा रडत होतो आणि मी तिला सोडतच नव्हतो, अक्षरशः मला आहे ना उचकी लागली होती आणि तिला एकदम म्हणजे ती वेडी झाली. आणि मग शाळेत मला सगळे लाल्या, कारण की हे माझे गाल पूर्ण लाल व्हायचे आणि ते एकदम लालच दिसायचं मी. तर म्हणजे मला फॉरेनर म्हणूनच पहिले हाक मारचे आमच्या एरियातले. सिद्धी आला तर बोलला काकी कम्प्युटर घ्यायचं आहे, आता याचं पण त्यातच करायचं आहे, असं तसं येते. त्यांनी 40,000 रुपये मम्मीने सिद्धीच्या हातात दिले आणि सिद्धी मला वरचे काय असेल ते मी करतो, ते काय असेल ते बघू. आणि मी सीमानला खूप वेळा बोलवतो, सिद्धी मला लाज वाटते, सिद्धी मला काय नाही थोडंसं लाजशील. तर मी एवढा लाजलो होतो ना, एवढा की अक्षरशः मी जबरदस्तीने तोंड दाखवत होतो आणि नुसता घाम पुसत होतो. श्रीमान पण झुकेगा नाही झाला आणि मी पण कसा झुकेगा नाही झाला, दोन्ही एकच टाईपचे आहेत. तर मग दोघांचं कसं झालं म्हणजे हे सो वंस अगेन स्वागत है दोस्तों आप सभी का आपके शो में जिसका नाम है चल पप्पा मार गप्पा। तो आज के हमारे शो में जो आने वाले गेस्ट है एक डैशिंग पर्सनैलिटी है, एकदम फर्स्ट क्लास पर्सनैलिटी है जो सबसे कॉमेडी करने में एक नंबर है और श्रीमान फैमिली के चहेते हैं, श्रीमान से प्यार करने वाले हैं, मोस्ट मतलब एकदम भारीतला एंटरटेनर है, ब्लॉगर है। और इसके बारे में क्या बोलूँ मैं, इसके बारे में ज़्यादा कुछ बता नहीं सकता, तो मैं सीधा आपको मैं उनसे मिलवाता हूँ। द नन अदर दैन मिस्टर चेतन द टाइगर। यस चेतन जी, स्वागत है आपका आपके इस शो में जिसका नाम है चल पप्पा मार गप्पा। थैंक यू सो मच मनी मैव जी, जो मुझे यहाँ पे बुलाया चल पप्पा मार गप्पा में। मैं कब से इंतज़ार कर रहा था कि मुझे कब बुलाओगे, लेकिन फाइनली वो टाइम वो वक्त आ चुका है। अच्छा लग रहा है। अभी देखते हैं आगे क्या सवाल पूछेंगे। तो इसमें हम लोग इस वीडियो में बहुत ही सारे खुलासे होने वाले हैं, बहुत ही मजा आने वाला है आप सभी लोग को देखते हुए। बहुत सारी ऐसी चीजें हम लोग चेतन के बारे में नहीं जानते और इनका यूट्यूब पे चैनल है, आई थिंक 1 लाख तो क्रॉस हो चुके हैं सब्सक्राइबर। इनके बारे में बहुत सारी ऐसी चीजें मतलब पर्सनल चीजें बहुत सारे लोगों को पता नहीं है, तो उसके बारे में भी आज हम लोग जान लेंगे। सो देखते हैं, चालू करते हैं फटाफट लेट्स गो। तो चलिए दोस्तों, हम लोग शुरुआत करते हैं। हमारा जो पहला क्वेश्चन होता है, जो आपकी जर्नी रहती है, उस जर्नी के बारे में हम लोग पहले तो जान लेंगे। चेतन से लेके चेतन टाइगर तक की जो जर्नी है, ये हम लोग को जानने में बहुत ही इंटरेस्ट है और हमारे दर्शकों को भी इंटरेस्ट है। तो आप प्लीज़ बताइएगा चेतन से लेके चेतन टाइगर की जर्नी, इसके बारे में आप क्या बोलना चाहोगे? मतलब कैसी इंटरेस्टिंग रही, कौन से बीच में गैप्स आ गए थे और कितना आपको मज़ा आया ये करते हुए, तो इसके बारे में ज़रा बताइएगा। तर मी पहिल्यांदा मराठीत बोलतो, रिक्वेस्ट करतोय। नो इश्यू। कारण गाईज कसं माहिती आहे का, ज्यावेळी मी काही गोष्टी सांगत असतो ना आणि त्या एकदम म्हणजे रिअल लाईफ मध्ये ज्या घडलेले प्रसंग असतात ते सांगताना मला हिंदी में मेरे को कोई वर्डिंग मिलेगा नहीं लगे एक्सप्लेन करने के लिए। हाँ, तो इसलिए मैं मराठी में बोलता हूँ इमोशन्स आपको भी। हाँ, तर खूप वर्ष आधीची गोष्ट, म्हणजे श्रीमान ज्यावेळी सिद्धी होता आणि मी जेव्हा लाल्या होतो तेव्हाची आमची मैत्री, आणि त्या मैत्रीमध्ये सिद्धी हा व्यक्ती एक असा म्हणजे जबाबदारी पर्सन होता आणि मी एक घरातल्यांचा लाडका म्हणून होतो. तर मी आपला असंच शाळा कॉलेज करत आमचं मैत्रीचं आहे. आणि मग अभिजित भोंडे हा श्रीमानशी कनेक्टेड, तर त्यांचं दोघांचं मैत्री होती आणि माझी दोघांची होती. तर आम्ही असे मग एकत्र म्हणजे भेटणं झालं पूर्वी स्ट्रीमिंगच्या आधीची गोष्ट. तर तेव्हा मग आम्ही मित्र झालो सगळे म्हणून. तर मग हळूहळू राणे कनेक्ट झाला, तर राणे माझा मित्र होता, तर राणे माझ्याबरोबर असायचं, तर मग आम्ही कनेक्ट झालो. तर पण त्याच्या आधीची गोष्ट अशी की श्रीमान म्हणजे सिद्धी वगैरे आम्ही भेटायचो तेव्हा अभि वगैरे असायचं, आम्ही हे दोघं जॉबवरून यायचे आणि यांचा पगार झाला की ते मला फोन करायला कधीच विसरत नव्हते आणि पगाराची पार्टी त्यांची दर महिन्याला किंवा मधून आधीमध्ये पण असायची. आणि पार्टी म्हणजे काय माहिती आहे का, एक चायनीज किंवा एखाद्या ढाब्यावरती आपलं जेवण वगैरे, म्हणजे ते जे दिवस होते ते एकदम वेगळे दिवस होते. आम्ही जो
जॉबला जायचो जॉबला बरोबर है त्याच्यानंतर आम्हाला जो काय 11-12 हजार पगार होता मतलब गाइस ज्यादा नहीं था 11-12 हजार ही पगार था हम लोग को तो उसमें से हम लोग कभी भी आते थे पगार होने के बाद सैलरी आने के बाद तो उसमें से हम लोग 300-400 रुपया खर्च कर देते थे खाना बिना खा के वो टाइम पे मजा था और वो दौर भी अलग था तर हे लोक दोघं जण यायचे आणि मस्तपैकी बाईक सिद्धीची जुनी पल्सर त्या गाडीमधून दोघं जण बाईकवर यायचे आणि अभि पण अभिची पण गाडी असायची होती हा तर मी त्यांच्या गाडीवर बसून मग आम्ही एका ठिकाणी जायचो आपलं चायनीज बिन मला असं वाटतं आपण अधूनमधून बाहेर पण बसलेलो आहे असं म्हणजे शेतात ठिकाणी म्हणजे ते खायचं वगैरे. पार्सल घ्यायचं आम्ही आणि शेतात बसून खायचं वगैरे तर असे आमचे दिवस होते तर त्यात ते दिवस जाता जाता मध्येच सिद्धी आपलं सिरियल मधले डायलॉग रायटिंगचं काम करत होता एक्झॅक्टली आणि मग त्यामध्ये पण मी विचारायचो कारण की मी त्यावेळी एक गेम खूप मोठ्या प्रमाणात फेमस गेम होता तो COC क्लॅश ऑफ क्लॅन्स त्यामध्ये अभिजित त्याचं नाव मनी मॅव आहे त्या गेम मध्ये नाव त्याचं मनी मॅव आहे म्हणून आज त्याचं चॅनलचं नाव मनी मॅव आहे हे पहिले मी तुम्हाला सांगतो माहीत नसेल तर मग अभि वगैरे ह्यांचे अटॅक सगळ्यात डेंजर असायचे आणि मी त्यावेळी टायगरच होतो ना चेतन टायगरच होतं माझं नाव सिद्धीनीच माझं नाव ठेवलेलं चेतन द टायगर आणि माझं टायगर म्हणून अटॅक असायचा आणि मी COC जे खेळत असतील त्यांना कळलंच असेल की त्या गेममध्ये लूटसाठी जर आपला क्लॅन जिंकणार असेल तर लूटसाठी आपण मुद्दाम एखाद्या मोठ्या बेसवरती अटॅक करायचा कारण की सिद्धी आला ना का माझ्यावर फडकायचा की तू फक्त लूटसाठी आवरा हे ते पण सिद्धांचा अटॅक एकच फेमस हॉग अटॅक आणि अभिचा अटॅक आहे ना मला स्वतः ड्रॅगन घेऊन यायचा मस्त लेवल 3 मॅक्स फुल असा उडत तर ह्यांचे अटॅक कधी यायचे माहितीये काय साधारण हे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे जॉबवरून आले ना का हे अटॅक करायचे आणि आमचा एकच टाइम ठरलेला जो तुम्हाला माहित नसेल जशी सिद्धी श्रीमान लेजंड स्ट्रीम चालू 10 वाजता करतो तो टाइम आमचा क्लॅन बेस चालू करायचा म्हणजे त्या टायमाला ऍक्टिव्ह होणार हा आणि त्याच टायमाला दुसऱ्या दिवशी रात्री 10 वाजता वॉर संपणार पण आणि चालू पण होणार तर असं काही आमचा टाइम पिरियड होता तर त्यामुळे जी मजा यायची आणि ह्यांचे अटॅक तर खूप डेंजर आणि त्यात श्रीमानचा अटॅक हॉक घेऊन जो घुसायचा अख्खा बेस तोड़ायचा मुझे अभी भी याद है वो टाइम पे श्रीमान भाई ने सबसे पहले हॉग वो रिवील किए थे मतलब पहले वो किए थे बाकी किसी के पास नहीं था मोस्ट ऑफ दी सब लोग के पास वो ड्रैगन वगैरह थे वो टाइम पे गेम में नाही ड्रॅगन म्हणजे कसं माहिती का एखाद्याला आहे ना भले त्याचा बेस ना अपग्रेड नसेल जास्त मॅक्स नसेल तरी तो ड्रॅगन मॅक्स करून समोरच्यावर 3 स्टार काढायचा कारण की तो त्यातच हुशार होता बाकी त्याचा सेल्फ डिफेन्स करत नव्हता बेस कोणी जास्त अपग्रेड करत पण आम्ही म्हणजे अभिनी पण एवढा बेस नाही ज्या वॉल आहेत ना लेवल 8च्या होत्या बरोबर आठवते का आणि मग नंतर त्याच गेम मध्ये कनेक्ट होता राणे पण खेळायचा गेम राणेचा बेस वेगळा होता राणेला मी आणला तर मग राणेला पण आमच्या क्लॅनमध्ये घेतला आमच्या क्लॅनचं नाव काय होतं मराठी क्लॅनर्स आमच्या क्लॅनचं नाव होतं आणि आमचा क्लॅन काहीतरी इंडियामध्ये पण टॉप 10च्या आतमध्ये होता एक्झॅक्टली अशा प्रकारची आमची म्हणजे माझी जर्नीच सांगतोय की असं खेळता मग श्रीमान ते डायलॉग टायपिंगचं हे करायला लागला तर मग सिरियल लिखते सिरियलचे डायलॉग म्हणजे कारे दुरावा अजून बरेच काय बहुत सारे सिरियल असं आहे रेशीम म्हणजे त्या मराठी सिरियलचं किरण दादा माहित असेल त्यांच्या थ्रूच ते करत तर मग मी संध्याकाळचे सिद्धीच्या घरी जायचो तर तो आपला मस्तपैकी लॅपटॉप घेऊन त्याचं ते काम करत असायचा तर मग हळूहळू अभि आणि अनुप यांनी त्याला असं सांगितलं की म्हणजे त्याला आता पीसीचं एवढं नॉलेज आणि पहिल्यापासून लहानपणापासून तो सायबर मध्ये घुसला का तो डायरेक्ट संध्याकाळीच बाहेर निघायचा तो सबको स्टोरी पता है की वो गेम के लिए पागल है आणि लिटरली मला गेमचं नॉलेज काडी मात्र नव्हतं मला COC पासून त्यांनीच प्रवृत्त केला का तू हे डाउनलोड कर हा गेम खेळ आणि तिथून आत्ता पण जे काय करतोय ते त्या व्यक्तीमुळेच आहे आणि अभिला पण त्यांनी COC मध्ये म्हणजे आणल्यातच जावं म्हणजे बऱ्यापैकी तर मग त्यानंतर हळूहळू तो डायलॉग वरून यांनी सांगितलं की BGMI ची स्ट्रीमिंग कर चालू माझ्याशी तो मित्र म्हणजे होता पण या बाबतीत मला काय नॉलेज नाही कारण की आपला आणि कम्प्युटरचा माझा एक काडी मात्र संबंध नव्हता तर मग श्रीमान चालू करायला लागला तर मग त्यात पण मला राणे येऊन बोलला अरे तो आपला सिद्धी नाही का यूट्यूबला लाईव्ह आहे तो स्ट्रीम करतो मी म्हटलं गप काही नको बोलू तो डायलॉग बिलॉगचं आपलं करतो तर राणेंनी हॉटेल बंद करून वाटतं इथं त्याचं वेगळं हॉटेल होतं एक
आमच्याच शहरामध्ये. तर त्यांनी मला चॅनल दाखवलं तर मला काय म्हणजे एकदम मी शॉक झालो की बाबा सिद्धी असं करतो, मला सांगितलं नाही. मग मी त्याला भेटलो आणि विचारलं तर मग तो बोलतो की हां चेतन, माझी पण इच्छा आहे की तू असं तसं. मला तो त्या गेमबद्दल सांगायला लागला आणि मजा येते हे ते. आणि स्टार्टिंगला पहिलं वाक्य त्याचं काय मला, कारण की आम्ही एकमेकांशी एकदम क्लोज म्हणजे कसलाच राग येत नाही. तर तो शिव्या बिव्या, तू चेतन शिव्या बिव्या देऊ स्टार्टिंगला, म्हणजे मी बोललो नाही रे, म्हणजे जास्त घाण नको देऊ, एकदम घाण असतात त्या नको देऊ. लाइटली, मतलब पहले थोड़ी सी जो स्ट्रीम करते थे श्रीमान भाई, वो फ्रीडम स्ट्रीम होती थी. हां, तर ते नॉर्मल वगैरे शिव्या देतं म्हटल्यावर सिद्धी. आता खेळताना एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली तर आपल्या तोंडातून नॉर्मली शिव्या येतात. मग तशा हिशोबाने मग त्यांनी माझं नाव पण ठेवलं चेतन द टायगर. पहिले माझा डाउनलोड करून घेतलं गेम अकाउंट, ते पण मला आठवतंय. माझ्या घराच्या बाहेर आलेला, तिथलं माझ्या एरियातली पोरं होती, त्यांनी मला बाजूला घेऊन गेम डाउनलोड करून दिला. नाव पण चेतन द टायगर ठेवलं. आणि मग ते नाव ठेवल्यानंतर मग मी त्याच्याबरोबर कनेक्ट झालो. आणि मला असं वाटतं सिद्धांच्या 1-1.5 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी माझं चॅनल त्यांनी चालू केलं. तर 2 वर्षांनी म्हणजे श्रीमानचं पहिलेचं चॅनल एक 5-6 महिन्यानंतर ते काहीतरी बिग बॉसच्या रिंगटोनमुळं आम्ही दोघंच बसलो होतो आणि आम्ही दोघंच बिग बॉस बघत होतो त्यावेळेस, जेव्हा कॉपीराईट्स आली श्रीमान भाईच्या पहिल्या चॅनलवर. आम्ही जेवता टाइमपास म्हणून काय बघायचं तर बिग बॉस बघत होतो. खरं सांगू तुम्हाला तर मला कम्प्युटरचं 1% नॉलेज नव्हतं आणि कॉपीराईट काय असतं हेही माहीत नव्हतं. आणि हे त्या व्यक्तीने आपल्याला समजून सांगितलं, म्हणजे दाखवलं की बाबा हे असं असतं. तर तेव्हा ते चॅनल केलं, तर दुसरं नाव चॅनल झालं श्रीमान लेजंड लाईव्ह. आणि मग त्यानंतर परत त्याच जोशात, त्याच उत्साहात परत त्या चॅनलची सुरुवात केली. मग 2 वर्ष गेले, चॅनलला खूप लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला, खूप लोक प्रेम करायला लागले. आणि मग करण कनेक्ट झाला नवीन. आणि आमचं एक वेगळंच बॉन्ड तयार झालं की त्यानंतर म्हणजे आम्हाला एक वेगळाच आनंद मिळायला लागला. कारण की लोक चॅटमध्ये अक्षरशः रमून जात होती आम्हाला बघायची तर. आणि त्यात ती कॉमेडी, तो प्रसंग, आणि मग नंतर स्ट्रीम एंड झाल्यावरती त्या खोत काकांचा वडापाव खायला जाणं, आणि ते पहाटे मग ती चर्चा की यार चॅटमध्ये पोरं प्रेम करतात. मग श्रीमान बोलणार चेतन तुझं पण नाव खूप लोक घेतात, मग करणचं पण घेतात. मग असं पोरांचे प्रेम ते चॅटमध्ये दिसायला लागले. तर आमची ते स्ट्रीम नंतर चर्चा व्हायची. आणि मग असेच काही दिवसानंतर यांनी ठरवलं की चेतन आता आमची इच्छा आहे की तू आत्ताच्या आत्ता चॅनल बनव. तर म्हटलं की माझी परिस्थिती, म्हणजे सडनली असं त्यांची इच्छा आली की तू पण चॅनल, म्हणजे दुपारचे, कारण की दुपारच्या वेळेस कधी आता स्ट्रीम करायचा टायमिंग रात्रीचा असायचा, रात्री ते पहाटेपर्यंत खेळायचो आम्ही. एक्झॅक्टली. आणि मग संध्याकाळच्या वेळेस कधी कधी यांना वाटायचं चला रे चायनीज खाऊ. तर आणि माझा फेवरेट नूडल्स तुम्हाला माहितीच आहे, कुठेही गेलो म्हणजे अक्षरशः तुम्ही लोक वैतागलेत मला. तुम्ही कुठल्या भारीतल्या हॉटेलला गेले, तुम्ही चांगले चांगले पदार्थ ऑर्डर करायचे, मी चेतन तू का खाणार नूडल्स, तर तुम्ही पण कंटाळले तर मी नूडल्स खायचो. मग तसंच बोलता बोलता विषय झाला की चेतन तुझं पण चॅनल आत्ताच्या आत्ता करायचं. चॅनलचं नाव काढायचं तर श्रीमाननी डायरेक्ट सांगितलं चेतन द टायगरच नाव पाहिजे असं. मग करणच्या घरामध्ये वायफाय होता, त्या वायफायवर गेलो. माझं यूट्यूबला त्यांनी अकाउंट बनवलं. आणि त्यानंतर आता परिस्थिती कोणाची, म्हणजे त्या टायमाला आपल्याकडे वायफाय पण नव्हता, घरी नव्हता. पीसी आय थिंक पीसी होता का? पीसी माझ्या घरी काहीच नव्हतं. हाँ बराबर, एग्जैक्टली. इन्होंने जब भी चैनल वगैरह क्रिएट किया था ना अपने चेतन भाई ने, तो वो टाइम पे चेतन भाई के पास वाईफाई भी नहीं था, पीसी भी नहीं था. जस्ट आपके प्यार के खातिर उन्होंने वो टाइम पे चॅनल बनाया. आपल्या पोरांनी ना खूप फोर्स केला होता चेतनला पण चॅनल उघडायला सांग हे ते. तर मग सिद्धी, करण, राणे यांनी ठरवलं की याचं ओपन करायचं. म्हणजे माझं चॅनल श्रीमान नंतर माझं पहिलं चॅनल बनवलं पूर्ण करण, राणे आणि तुझ्यामध्ये. म्हणजे या तिघांच्या आधी माझं चॅनल लगेच बनवलं इन्स्टंट करणच्या घरात. माझी परिस्थिती म्हणजे एवढी चांगली नव्हती की मी लगेच पीसी वगैरे घेऊ शकतो. तर मग सिद्धीने सांगितलं आपण हळूहळू काय करू, तू सुरुवातीला ऑम्लेट आर्केडवरून स्ट्रीम कर, जो मोबाईलमध्ये ॲप असतो त्याच्यावरती ते स्ट्रीम चालू करायचे आणि त्याच फोनमधून गेमवरती स्ट्रीम करायचं. स्ट्रीम पण त्याच्यामध्ये माझ्या बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या की आवाज खरखर येणं, मध्येच गेम लॅग होणं, अडकणं स्ट्रीम. त्यामध्ये सुद्धा लोकांचा प्रतिसाद खूप मिळायचा मला. भले माझी स्ट्रीमची क्वालिटी चांगली नसेल तरी लोक बघायचे. वो टाइम पे आप स्ट्रगल कर रहे थे, मतलब स्ट्रगल भरे दिन थे वो टाइम पे. मग त्यानंतर मग खूप महिने गेले, काहीतरी 13 ते 18 हजार माझे सबस्क्रायबर झाले. 13-18 हजार सबस्क्रायबर नंतर श्रीमान बोलला की चेतन पीसी घ्यायला लागेल.
कारण की तुला खूप लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि आता तुला काहीतरी बनायचंय, तुला काहीतरी करायचंय. तर मग सिद्धांतनी घरी आला तर मी बोललो, सिद्धांत माझ्याकडे एवढे पैसे नाहीत रे. तर तो बोलतो, तू कशाला टेन्शन घेतो, का असेल ते आपण बघू, म्हणजे आम्ही काहीतरी करू. तर मग सिद्धांत घरी आला, मम्मीशी बोलायला लागला. मम्मी बोलली का ठीक आहे. तर मग मम्मी आणि आईनी घरात ते नाही का पैसे ठेवतात, ताईच्या लग्नाला ठेवलेले, नाही सॉरी ताईचं लग्न झालं होतं, सॉरी ताईचं लग्न झालं होतं, पण असेच सांभाळ म्हणजे घर सांभाळून ठेवतात. खर्चासाठी कधी काय किंवा झालं, कधी अडचणीला कोणी आजारी पडलं तर काहीतरी ते 40-1,000 रुपये होते. सिद्धी आला तर बोलला काकी कम्प्युटर घ्यायचं आहे, आता याचं पण त्यातच करायचं आहे, असं तसं येते. त्यांनी 40,000 रुपये सांगितलं मम्मीला द्यायला. मम्मीने सिद्धीच्या हातात दिले हा आणि सिद्धी मला वरचे काय असेल ते मी करतो, ते काय असेल ते बघू. तर मग तिथून डायरेक्ट हे आपल्या जर्नीचा ऍक्च्युली चेतन टायगरची जर्नी चालू झाली. हां, तर मग तिथून डायरेक्ट आपल्या वाशीला कम्प्युटर घेऊन वगैरे आले. आणि माझ्या जुन्या घरात, ज्या घरात तुम्ही आले असतील, म्हणजे लिटरली तिथं आम्ही किती कंजेस्टेड राहत होतो ॲडजस्ट करून. त्या घरात सिद्धीनी PC वगैरे सगळं लावून दिला, सेटअप करून दिला. आणि तिथं मी आपल्या छोटासा एक टेबल आणला 1,500 रुपयाचा, जो नॉर्मली घरात कम्प्युटरसाठी, तर तो आणला आणि त्याच्यावर मस्त सेट लावून दिला. आपली खुर्ची 300 रुपयाची प्लास्टिकची, आणि त्याच्यावरती मी माझे दिवस चालू केले. पण पोरांचं प्रेम खूप जास्त तेव्हा पण, म्हणजे अजूनही मिळतंय, असं नाही. पण ती जी स्ट्रीम करायची लाईफ जिथून माझी सुरू झाली ना, लिटरली म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी आज म्हणजे ह्या लेवलला येईल. जर आज सिद्धांत वगैरे तुम्ही लोक जर म्हणजे आज फक्त मित्र म्हणून राहिले असते, तर मला असं वाटतं की मी आज ह्या लेवलला नसतो. म्हणजे आज जो आहे मी विचारही केला नव्हता की मी ह्या लेवलपर्यंत कधी येऊ शकतो, एवढ्या लोकांच्यात माझं नाव होऊ शकतं, एवढं प्रेम मिळू शकतं. आज कुठल्याही गल्लीत जावं, कुठल्याही शहरात जावं, तालुक्यात जावं, लोक ओळखून पाठी येतात, दादा फोटो काढायचा आहे, हे जेव्हा बोलतात त्यावेळी खरंच एक वेगळंच फील होतं. पण या गोष्टीचं आपल्याला म्हणजे आपल्या पूर्णच ग्रुपला ना 1 रुपयाचा पण ॲटिट्यूड नाही आहे, की घमेंड नाही की कधी आम्हाला बोले हे नाही रे फोटो बिटो चल जा चल. म्हणजे आज मी बघतो ना डोळ्याने की बरेचशी लोक फेमस झालेले आहेत, पण त्यानंतर ते कुठेही गेले तर ते लिटरली लोकांना इग्नोर करतात की नको. पण आपल्याला पोरं भेटली तर आपण त्यांच्या गळ्यात हात घालणार, अरे बस का भावा काढणार तू तर आपला, म्हणजे आपण जसे आहेत तसेच नॉर्मल बदल नाही, काय नाही झाला. मग हळूहळू जी याची पोच पावती, हे प्रेम, हे जे आत्ता 5-6 वर्षापासूनचं लोकांचं प्रेम, जे म्हणजे स्ट्रीमवरती केलेली मजा आणि जे लोक एंटरटेनमेंट होतं, याची जी पोच पावती ही आपण 27 सप्टेंबर 2023 या दिवशी पुणे या ठिकाणी दिलेली आहे. नाही, आपल्याला पण त्या विषयावरती पण यायचं आहे. नाही, पण त्या विषयावर यायचं पण आफ्टर ऑल हे सगळे लोक जे एवढं प्रेम करतात, ह्याच गोष्टीला बोलतात श्रीमान फॅमिली. म्हणजे श्रीमानची जी फॅमिली आहे ना, ती एवढी मोठी, ती फक्त श्रीमानलाच प्रेम नाही देते, तर श्रीमान सोबत जेवढे आहेत ना तेवढं सगळ्यांना प्रेम देते. तर अशा प्रकारे म्हणजे तुमचं चालू झालं चेतन टाइगरची जर्नी. आणि फिर मतलब रोज स्ट्रीम करने लगे आप, रेगुलर रूटीन हो गया आपका, मतलब लाइव आना, बाकी के एंटरटेनमेंट ब्लॉग वगैरह डालना. तो ऐसी एक आपकी जर्नी थी. तो बहुत लंबी जर्नी थी और बहुत ही इंटरेस्टिंग जर्नी थी. तो इसमें बहुत सारे लोगों को पता भी नहीं रहेगा, अभी तक आपने किधर रिवील भी आई थिंक किया नहीं रहेगा. नाही, YouTube पे वगैरह मध्ये स्ट्रीम करताना विचारायची लोक, तर मध्ये सांगायचो असा विषय, असं आम्ही करायचो, असे आमच्या गमती, तर ते असे एकदम थोडा सांगत होतो. असं पूर्ण हे ते ह्याच व्लॉग मध्ये ऐकतील ते. तर मग हे काही जास्त ना, ह्या असा व्लॉग आहे की ह्यामध्ये तुम्हाला A to Z सगळं स्टार्ट टू एंड सगळं माहिती, फुल डिटेल मिलेगा आपको. सगळी माहिती. तो आप लोगों को गाइस ये तो पता चल गया रहेगा, मतलब चेतन से लेके चेतन टाइगर तक की जर्नी, प्लस चेतन टाइगर ये नाम इनके चैनल को कैसा पड़ा, जैसे कि इन्होंने बताया अभी. और एक बात करते करते हमें ये भी पता चला है कि आपको प्यार से सब लोग लाल्या बुलाते, तो ये आपका प्यार भरा नाम भी है लाल्या. तो लाल्या के पीछे की कुछ कहानी है क्या, मतलब ऐसा कुछ है क्या? एक्चुअली गाइस मेरी फैमिली देखोगे, आपने देखा भी होगा बहुत बार ब्लॉग में या कोई भी मेरे साथ फोटो में. हाँ. तो मेरे मम्मी पापा, तुमको भी पता है,
की ते सावळे आहेत. हाँ माझे मम्मी पप्पा सावळे आहेत, माझा भाऊ वो भी सावळा ही है म्हणजे मतलब काळा आहे, म्हणजे काळा सावळा आहे. फक्त माझी ताई गोरी आहे, मी त्यांच्यात खूप जास्त गोरा आहे. म्हणजे समोरून बघतील तर तुम्हाला समजेल. आणि मी जसं लहान होतो ना, तर माझी लहानपणीची स्टोरी अशी आहे की आम्ही जिथं राहायचो ना, तर शेजारीची लोक म्हणजे तो ओव्हरऑल जो जेवढा पॅसेज होता त्याला एक वाडा बोलतात. तर मी जेव्हा लहान होतो ना, त्यावेळी मला म्हणजे मम्मी आणि किंवा आजूबाजूवाले आजही सांगतात की तू जेव्हा लहान होता ना, तुला सगळ्यांच्या घरात घेऊन जायचे. म्हणजे मी तेवढा दिसायला तसा होतो, म्हणजे एक फॉरेनरचा मुलगा. हाँ म्हणजे आता तरी माझी अभी भी वैसे फॉरेनर ही नाही, दिखता है. आता आहे, पण पहिलेचा जो होतो ना लुक, म्हणजे एक गोंडस, म्हणजे एकदम गुबगुबीत आणि एकदम केस एकदम म्हणजे फॉरेनर सारखी केस. तर मग मी तसा होतो आणि मग त्यात मी शाळेत जायचो आणि मग शाळेत मला सगळे लाल्या, कारण की हे माझे गाल पूर्ण लाल व्हायचे आणि ते एकदम लालच दिसायचो मी. तर म्हणजे मला फॉरेनर म्हणूनच पहिले हाक मारायचे आमच्या एरियातले. म्हणजे त्याच्यावरून तुमचं जे नाव आहे ते पडलं लाल्या. तर ते मला सगळे लहानपणापासून लाल्या आणि शाळेत पण लाल्या, तर मग लाल्याच झालं. लाल्याच झाला. पण ते काय असं चिडवतात म्हणून लाल्या नाही नहीं, जैसे हर किसी को एक एक टोपन नाम रहता है, मतलब बाकी का दूसरा भी नाम रहता है, उस तरीके से नाम है चेतन भाई को भी लाल्या. आता यांना पण गोट्या बोलतात, पण हे तुम्हाला माहित नसेल. तर ते आम्ही त्याला बोलत नाही, कारण की मी ह्याला आबी म्हणून बोलतो आणि श्रीमानला सिद्धी बोलतो, करणला करण बोलतो. आणि सौरभ राणेचं नाव हे सौरभ आहे, हाँ, त्याला राणे मी बोलतो म्हणून हे म्हणजे मी बोलायला राणे लागलो, बोलायला तर सगळे राणे बोलायला लागले. मी राणे बोलतो कारण त्याचं आडनाव आहे. तर अशा प्रकारे हे माझं नाव लाल्या. आणि ते लाल्या काय मला काय असं राग येत नाही, पण आता माझी इच्छा की मला टायगर बोला ना. येस. आता लुक कसं आहे, काय नाही, वाघासारखा माणूस आहे, तर टायगर बोला ना लाल्या बोलण्यापेक्षा. तो चेतन भाई, आप मतलब इतने सारे यूट्यूब, अभी गेमिंग भी खेल रहे हो, एंटरटेन कर रहे हो, व्लॉग्स भी बनाते हो, हम लोग आपके व्लॉग भी देखते हैं. इन सारी चीज़ों में एक आपकी जो ये है इनफेमस माफिया का जो कनेक्शन, तो उसके बारे में भी हमें जानने के लिए बहुत सारा मतलब इंटरेस्ट है. तो चेतन से लेके टाइगर तक की आपने जर्नी बताई. तो चेतन टाइगर से लेके इनफेमस माफिया, तो इनफेमस माफिया में आप कैसे जुड़े, इनफेमस माफिया का मतलब प्लान क्या था, कैसे आपने बिल्ड की. आई थिंक मुझे जितनी जानकारी है तो उससे मैं आपको बताता हूँ. जब भी इनफेमस माफिया हम लोग बिल्ड कर रहे थे, तो इस जर्नी में चेतन भाई का भी बहुत बड़ा योगदान था. मतलब चेतन भाई भी वो टाइम पे साथ थे श्रीमान भाई के, जब भी बिल्ड करनी थी तभी. तो बाकी का सेटअप क्या करना है, प्लानिंग क्या करना है, ये सब चीज़ें चेतन भाई उसमें शामिल थे. तो आप उसके बारे में हमारे दर्शकों को भी बताइएगा, क्या क्या किया, जरा इसके बारे में आप जरा खुल के बता सकते हो. श्रीमानचं वगैरे असं बोलणं आलं, म्हणजे तन्वी वगैरे, तर त्यात मी पण असायचो जास्त. म्हणजे श्रीमान, तन्वी आणि मम्मी असायचं. तर आपल्याला एक ऑर्क बनवायची आहे असं तसं येते. तर त्यामध्ये म्हणजे हे लोक कधी इन्क्लूड नव्हते, म्हणजे मनीम्याव, करण वगैरे. श्रीमानचं असं म्हणणं होतं की मी चेतन तुम्हाला घेऊन आणि डेव्हिल चार्ली पण सोबत खेळायचे, तर त्यांना घेऊन माझे काहीतरी प्लॅन्स आहेत, ते एक ऑर्क काढायचं. तर मग त्याबद्दल मग आमचं पहिले यांच्याशी चर्चा करणं हे ठरलं. तर त्यामुळे ते चर्चा करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. त्यामध्ये असं मांडलं आणि त्या चर्चेनुसार हे सगळ्याजणांनी ॲक्सेप्ट केलं वगैरे. तर त्यानंतर मग पहिलं आमच्यासमोर टार्गेट आलं ते म्हणजे बूटकॅम्पसाठी जागा, चांगली जागा. तर आम्ही बहुतेक बऱ्याच ठिकाणी फिरलो, कारण की त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रॉब्लेम नको यायला, किंवा जे काय ते बजेटमध्ये बसायला हवं, त्याचा रेंटपासून येते, कारण की लगेच काही घ्यायचं नव्हतं. एग्जैक्टली. अगर बूटकैम्प वगैरह चलाना है तो ये तो मेन सब चीज़ें देखनी पड़ेगी. इंटरनेट, प्लेस, कितना प्लेस मिल रहा है, और बजट भी तो है. अगर आप इतनी बड़ी और चलाते हो तो उसके लिए बजट भी करना ज़रूरी है. त्या ठिकाणी आम्ही 2-3 जागा बघितल्या, व्हिजिट केल्या. त्यानंतर तिथलं आजूबाजूचा आम्हाला परिसर पण चांगला हवा असं आमची डिमांड होती, की त्या ठिकाणी काही गोष्टी म्हणजे काय प्रॉब्लेम नको यायला इन फ्युचर. तर त्या ठिकाणी त्या जागेचं नाव आम्ही हिरानंदनी या ठिकाणी गेलो. ते हिरानंदनीमध्ये बऱ्यापैकी खूप सोफिस्टिकेटेड तिथले कॉम्प्लेक्स आहेत आणि तिथलं सगळं चांगलं आहे, काही नाही. फक्त तिथं कॉन्टेंट बनवण्यासाठी थोडा इश्यू येत होता, कारण की त्या तिथे तुम्ही जर कुठली प्लेस यूज करणार असेल तर त्याचा मेल करा, मग तो मेलचा रिप्लाय येणार, मग तो मॅनेजर जेव्हा बोलेल त्यावेळी करा. एवढं एखादा क्रिएटर टाइम नसतो की कंटेंट आला तर पटकन शूट करा. आजच्या कंडिशनला एवढे फास्ट क्रिएटर झालेले आहेत की आत्ता सकाळी किंवा 2-3 तासात कुठं बाहेर जाऊन आले, शूट केला तर संध्याकाळी व्हिडिओ
पडते. कारण की हे त्यांच्यामध्ये एक वेगळीच हे झालेली आहे, एक शेड्यूल असतो, एक त्यांचं हे असतं. तर मग आता मग त्या ठिकाणी ह्या गोष्टींचाच प्रॉब्लेम होता. मग त्यानंतर ते सगळं आम्ही जागा बघितली. मग नंतर मग रूम्समध्ये काय काय लागतील, मग त्यात बेड आले, कपाट वगैरे, वॉर्डरोब आले. आणि मग हळूहळू आम्ही पहिले स्टार्टिंगला असं ओपनली बसायचो. तर मग प्रत्येकाचा सेपरेट रूम असायचा स्ट्रीमिंगसाठी. हॉलमध्ये डेव्हिल बसायचा. मग हळूहळू काहीतरी बुटकॅम्प कसा असतो, त्याची रूम कसे असतात, त्यामध्ये ते लावले. त्या गोष्टी हळूहळू बनायला लागल्या. पण त्यामध्येच काहीतरी एक इश्यू झाला माझ्या फॅमिलीमध्ये. तर मी त्यासाठी माझ्या घरी आलो आणि मग तिथून माझे थोडे दिवस ब्रेक झाला. तर त्यामध्ये सिद्धी मला बोलायला लागला की तू येत का नाही, काय विषय. मी म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे, मी लगेच नाही करू शकत, त्यासाठी मला थोडा वेळ दे. तर मग असं बोलता बोलता त्याचं आणि माझं थोडंसं वाद व्हायला लागले, भांडणं. म्हणजे त्याला असं वाटायचं का चेतननी हे सोडायच्या विषयात आहे, किंवा चेतनला आता इच्छा नाही, युट्यूब मध्ये करिअर करायची इच्छा नाही असं त्याला वाटायला लागलं. तो सिरियस घेत नाही. आता जर एखादा बूटकॅम्प बनला आहे, त्यामध्ये मी एक क्रिएटर म्हणून आता झालो आहे, त्याला असं माझ्यामध्ये दिसत नव्हतं की मी सिरियस आहे, किंवा मी स्ट्रीम करत नाही, किंवा मी इकडे झालो आहे. तर मग मी असा व्यक्ती आहे की मी जास्त विचार नाही करत कुठल्या गोष्टीचा. जे आहे ते होल अँड शो. मिसअंडरस्टँडिंग झाल्या श्रीमानच्यात, माझ्यात. मग त्याला असं वाटायला लागलं की हे एवढं जर मी केलं आहे, हे एवढं उभं केलं आहे, हे कोणासाठी. आणि पहिली गोष्ट अशी की लिटरली बूटकॅम्प इन फेमस माफिया हा फक्त माझ्यावर विश्वास ठेवून बनवलेला आहे. हां, एक्झॅक्टली. म्हणजे आज श्रीमान आहे ना, घरात डोळे झाकून किंवा इतर जगात कुठेही जाईल डोळे झाकून, का तर बाबा ह्याच्यात चेतन आहे, चेतन सगळं बघेल, एवढा विश्वास. पण त्यामध्ये गोष्टच अशी घडली की मला तिथं माझ्या घरी जाणं इम्पॉर्टंट होतं. कारण की त्या गोष्टीला मी जास्त कनेक्ट आहे. अशा काही प्रसंग आला. असं काय होतं जे तुम्हाला इनफेमस माफिया सोडून तुम्हाला घरी जावं लागलं, किंवा काय केलं असं त्याच्यामुळे तुमच्या श्रीमानचे वादावाद झाले? नाही, आमच्या रिलेशनशिपमध्ये हे झालं, जरासं डेथ झाली आमच्या आत्याची. 2 दिवसाआधीच मी घरी राऊंड मारलेला. तर मी दुपारी गेलो तर ती मला बोलत होती, अरे कधी आलं चेतन, ये बस जे. ती आजारी नव्हती, काय नव्हती, आणि अचानक तिला ब्रेन हॅमरेज काय बोलतात ते, तो मला शॉकच बसला. म्हणजे मी लिटरली बोललो, आईला हे अचानक एखादा चालता बोलता माणसाला. तर त्यामुळे मी ठरवलं की मी थोडासा अपसेट झालो, म्हणजे थोडंसं म्हणजे बऱ्याच जास्तच झालो, पण मी खूप स्ट्रॉंग पण आहे त्याचा. तर मग ते मला पटत नव्हतं. असं जर झालं तर थोडं म्हणजे, तर त्यामुळं मला समजून कदाचित नसेल घेतलं यांनी, किंवा यांना वेगळं वाटलं असेल. त्यामुळे तो आमच्यात जो गॅप बसला ना, तो एंडपर्यंत गॅप. म्हणजे श्रीमान पण झुकेगा नाही साला, आणि मी पण कसा झुकेगा नाही झाला. दोन्ही एकच टाईपचे आहेत. तर मग दोघांचं कसं झालं माहिती, फुल टक्कर की भाजी. म्हणजे नाही येत ना, हा चल गेला म्हणजे खड्ड्यात. आणि मी पण कसं आहे की मला नाही यायचं, मी काय असं म्हणजे एक इगो हां. तर मग त्यामुळं मग मी गेलोच नाही. आणि मग त्यानंतर माझं घराचं चालू आलं, जो मी माझ्याकडून घरातल्यांना गिफ्ट द्यायचं होतं आपलं, स्वप्न होतं आपलं. तर ते कुठंतरी माझं स्वप्न पूर्ण व्हायला आलेलं, आणि ते तुम्ही पण म्हणजे बघितलं असेल. तर मग त्याचं काम चालू केलं. लिटरली 3 महिने पेंटपासून ते सगळं फोडाफोडी, कारण की मला बरंच काय करायचं होतं, तर भिंती फोडायला लागतात, तर त्याला जास्त वेळ लागतो. तर मग 3 महिने तिकडंच गेले. मग त्यानंतर जो गॅप बसला, तर मग तिथून मग मी फेमसला पाठी ओळून बघितलंच नाही. पण कधी मला असं वाटलं नव्हतं. पण मला एक गोष्ट कळते की म्हणजे आपल्यामध्ये, माझ्यात आणि श्रीमानमध्ये एक असा बॉन्ड आहे की आम्ही किती भांडलो किंवा काही झालं तरी आम्ही समोर आलो तर प्रेमानेच वागणार आहे. आम्ही म्हणजे कधी एकमेकांबद्दल रागात बघत नाही किंवा काय. म्हणजे आमच्यात लगेच हे होतं, मन जुळतात लगेच जुळतं. म्हणजे आम्ही कितीही रागात असो, म्हणजे लिटरली आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी यूट्यूबवरती पण आमची वाद होतात. तो रागात माझ्याबद्दल काय बोलतो किंवा मी बोलतो, पण ना मला त्याच्याबद्दल कधी राग नाही. जो बोलतो म्हणजे श्रीमान पण कसं आहे, जे काय बोलतो जे असेल ते तेव्हाच, ते 5 मिनिटाचा राग त्याचा तो काढणार. मग त्याच्याने काय होतं, आपल्याला जे बघणारी पब्लिक आहे त्यांच्या मनात वेगळे विचार चालू होतात, त्यांच्या मनात प्रश्न तयार होतात की यार असं का होतंय, असं का. म्हणजे त्या काळामध्ये मी एक तुम्हाला सांगतो अभिभाऊ, त्या काळामध्ये लिटरली आपल्याला बघणारी जी जनता, प्रेम करणारी जी लोक मला खूप मेसेज करायचे आणि एवढंच बोलायचे, आम्हाला तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघायचं आम्हाला. पण मी एकच डोक्यात आणलं की यार आम्ही म्हणजे एकत्र आहोतच एकत्र. फक्त विषय असा आहे की माझं कुठंतरी काम चालू आहे, ते झालं का आम्ही सगळे एकत्रच येणार आहे. पण मी प्रेम बघितलं. मी भले इन्स्टाला लाईव्ह यायचो तेव्हा खूप लोक एकच व्हायचं, श्रीमंत तुझं काय आलं.
म्हणजे आम्ही एकत्र असल्यावरती लोकांना किती छान वाटतं बघायला किंवा त्यांना किती मस्त वाटतं याच्याकडं खरंच म्हणजे बघण्यासारखं. आणि ही लेख खूप मोठी बाब आहे की लोकांना आपण एकत्र आहेत म्हणून एवढा आनंद होतो ना की आज ते त्यांच्या घरात खुश आहेत. एक्झॅक्टली. ज्यावेळी आपण एका व्लॉगमध्ये असतो किंवा आपण एका गेम खेळताना एकत्र असतो, GTA सारखा गेम तो खूप फेमस आहे, त्यामध्ये बरेच लोकांची मनं रमली. आता ही जर जुने सबस्क्रायबर असतील तर त्यांनाही बघायला ही जोडी चांगलीच वाटते. आताही म्हणजे मी पण अशी भरपूर अशा गोष्टी काही ऑब्झर्व केल्या आणि की चेतन टायगर जेव्हा पण येतो म्हणजे कधीतरी, आता सपोज कधी आला तर लास्ट टाइम पण आपण एकत्र आलो होतो व्हिडिओ मध्ये, तर स्ट्रीमवर आलो होतो लाईव्ह, तर भरपूर सारे जुन्या पब्लिकला बघून जरा बरं वाटतं की सगळे एकत्र आहेत, तर मजा येते बघायला. लोक आजही असा मेसेज करतात की कामावरून आलोय, खूप थकलोय, तुम्हाला एकत्र बघितलं की भारी वाटतं. मी हा विचार करतो की यार आज हा व्यक्ती ना भेटला, ना कधी समोरून येऊन आपल्याला ओळखतो, ना कधी आपल्याशी बोललाय. तो त्याचं काम करणार, तो त्याचा जॉब करणार, घराच्या जबाबदाऱ्या, तो त्याच्यात डोक्यात विचार 100, तर ते सगळं घेऊन तो आपल्याला बघणार आणि त्याला किती समाधान होणार याचा मी एकच विचार करतो. आणि मला पण एवढा आनंद होतो की लोक आज एवढे प्रेम करतात. खरंच ही गोष्ट खूप मोठी आहे आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र बघितल्यावर लोकांना किती आनंद होतो आणि ते किती खुश होतात. हेच कमवलंय, हे कमवले बस आयुष्यात, बाकी काय नको. आणि असंच प्रेम राहू द्या. म्हणजे मी खरं सांगतो तर माझं बॅकग्राऊंड जरा वेगळाच होता, पण आज माझं जे नाव झालेलं आहे ते फक्त तुमच्यामुळे. आणि आज मला माझे नातेवाईक म्हणा खूप नावं ठेवायची आणि एरियातले म्हणा, सगळेच नाही तर काही खूप नावं ठेवायची. आजही ती लोक समोरून मी गेलो तरी स्माईल देतात आणि एक असं म्हणजे वेगळ्या दृष्टीने बघतात. आणि मी फक्त एवढंच आहे की मी माझ्या लाईफमध्ये काहीतरी करून दाखवलं. म्हणजे जिथं मी माझं जे स्वप्न पूर्ण केलं घराचं, तेव्हाच लोकांनी सल्यूट ठोकला की यार ह्या वयात ह्या पोरांनी असं काय. आणि असं केलं मी की म्हणजे छोट्या वयामध्ये स्वतः घर उभारून दाखवलं आणि घरी आई बाबांना जराशी मदत केली, हेल्प केली. नाही, आपलं ते स्वप्नच होतं आणि आपण केलं आणि बस, बाकी काही नाही. बस तो म्हणजे ही चेतन पासून जी आपली जर्नी होती इनफेमस माफिया पर्यंत, तर ही ह्यांनी सांगितलेलं भरपूर लोकांना माहिती नसेल. सॉरी. आता तुम्ही ऐकलं असेल तर मला एकच म्हणायचंय, हां, परत एकदा सांगतो की श्रीमान आणि माझ्यात काही बी नसलं तरी तो एक क्षणिक राग आहे, एक 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाचा. कारण की ज्यावेळी तो विषय होतो ना, आता तुम्हाला श्रीमान किती वेळा तरी बोललाय स्ट्रीमवर की यार इसको कितने बार माफ करू, तर ते काय होत नाहीये त्याकडून. ते परत तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना अशी काही. तो हर एक के इसमें रहता है, हर एक मतलब दोस्त रहते, फ्रेंड्स लोग रहते, तो हर एक केस में वो झगड़े तो होते ही रहते, उसको इग्नोर सांगितलं नाही मी तुम्हाला. त्यामध्ये मला असं वाटते मला बाहेर बोलवलं होतं श्रीमानी, नाही का. मी ते खूप महिन्यांनी पहिल्यांदा भेटलो मी त्याला, पहिल्यांदा भेटलो, त्यानंतर भेटलो नव्हतो. मग जेव्हा भेटलो तर त्यांनी 10 मिनिटं मिठी मारली. आणि ते एक असतं ना, म्हणजे मित्र किती प्रेम करतो आपल्यावरती, मित्रप्रेम, हां, आपल्यावरती किती प्रेम करतो ते दिसलं. आणि खूप भाऊक झालेला खूप. म्हणजे त्याचं तो एकच बोलत होता की माझं ज्यावर खूप प्रेम आहे, माझं ज्यावर खूप प्रेम आहे. पण त्यामध्ये म्हणजे माझ्या अक्षरशः हातपाय पण कापरत होता आणि तो पण घट्ट मिठी मारत, त्यांनी मिठी सोडतच नव्हता. तर ती गोष्ट झाली. पण त्यानंतर पण आमचं कसं आहे, प्रेम तर आहे पण भांडणं होतच राहतात. पण त्या भांडणामध्ये ना कधी मला असं वाटत नाही आला मनापासून. नाही, हेट म्हणजे मी त्याला हेट करत पण नाही, पण मी त्याला उचकवतो आणि मध्येच मी काय पण बोलतो ना त्याला तो राग येतो. आणि हल्ली पहिले कसं होतं, ठीक आहे चल, बोल, चल, चालेल, झोपू का आता मी. पण आता कसं बोलला ना तिथं, नाही मला आता कळत नाही, माझं डोकं फिरलंय, नाही मला आता तो असं भडकतो ना, तर ते मला असं वाटतं कुठंतरी मी उचकवण्यात बादशाह झालेलो आहे. आणि तो पण भडकतो. तर त्या आमच्यामध्ये ह्या गोष्टी होत राहतात. त्या गोष्टीचं मला तुम्हाला एकच मेसेज देणं आहे की तुम्ही जास्त सिरियसली घेऊ नका हे विषय. चाललंय ते आमच्यात मॅटर चालतात, ते फक्त तुम्हाला दाखवतो आम्ही किंवा आम्ही बोलतो, तर ते तुम्ही एक एंटरटेनमेंट म्हणून समजून घ्या. हां, त्याच्याबद्दल काही चर्चा, बाकी विषय क्लोज करा. हां, तर असं काही इनफेमस पर्यंतचा विषय होता. हां, त्यानंतर पण कनेक्ट झालो. हां, एवढा.
ऐसी कोई आपकी मेमोरी है जो आप हमारे सब्सक्राइबर लोगों को बताना चाहोगे कि मतलब वेरी फनीएस्ट थी, ऐसा एम्बेरसिंग था, या फिर आप जब भी फर्स्ट टाइम जब भी लाईव्ह आए थे या फिर लाईव्ह करते टाइम ऐसा कोई एम्बेरस मोमेंट है आपके लिए? त्याबद्दल आहे माझ्या डोक्यात आलं की मी फर्स्ट टाइम फेसकॅम ऑन केला होता. जो फेसकॅम श्रीमानचा जुना होता. हां. तर तो म्हणजे पहिले मी स्ट्रीम करायचो तो फेसकॅम नसायचा, कारण की पूर्ण सेटअप घेतला होता, पण फेसकॅम घेण्या इतपत पैसे नसायचे, म्हणजे नव्हते तेव्हा. नव्हते जे आहे ते. तर मग श्रीमानचा जुना फेसकॅम मला दिलेला आणि मला त्यांनी लावून दिला मस्तपैकी सगळं, ते मुंग्या बिंग्या घालून बिलून सगळं. मग तो घरी गेला स्ट्रीम करायला. तर मग माझा पहिला फेसकॅम होता आणि मला जास्तीत जास्त सगळ्यात मोठा आकडा माझी वॉचिंग 11,000 गेलेली. 11,000 फेसकॅम केला 11,000 म्हणजे खाऊचं काम नाही. ती फेसकॅमची स्ट्रीम आणि माझे हातपाय खूप काफरत होते आणि मी खूप घामाघूम होत होतो. आणि ऑलरेडी मी जिथं स्ट्रीम करतो तिथं पण पत्रे तापायचे दुपारचे, तर संध्याकाळची स्ट्रीम करताना थोडीशी वाफ असायची ते घामाघूम. आणि तेव्हा मला आठवतं की मी सी ऑफ तीच करत होतो आणि मी श्रीमानला खूप वेळा बोलत होतो, सिद्धी मला लाज वाटते, सिद्धी मला काय नाही थोडंसं लाजशील. तर मी एवढा लाजलो होतो ना, एवढा की अक्षरशः मी जबरदस्तीने तोंड दाखवत होतो आणि नुसता घाम पुसत होतो. आणि त्यावेळी कमीत कमी आपली लोक 10,000-11,000 लोकांची वॉचिंग आलेली, म्हणजे सगळ्यात माझ्या चॅनलवरची हायेस्ट वॉचिंग होती ती फर्स्ट टाइम. ती गोष्ट मी कधी विसरू शकत नाही, कारण की बऱ्याच लोकांना मी गेम खेळताना माझा चेहरा म्हणजे कसा दिसतो पहिला फेस कॅम आहे, त्यामुळं सगळे एक्सायटेड होते. आणि मग हा प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. आणि प्रेम तर आहे, प्रेम असल्याशिवाय म्हणजे आता तरी मी थोडा गॅप घेतला होता, त्यामुळं काही नवीन जोडलेली लोक थोडंसं मला काही हेट करत असतील किंवा काय, तर तो त्यांचा एक गेमिंगच्या बाबतीतला माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. पण ओव्हरऑल जर बघायला गेलं तर ते मला जेव्हा कधी भेटतील श्रीमान वगैरे, तर ते मला प्रेमच करतील. आणि मी म्हणजे मला या बाबतीत त्यांच्याकडनं आशा आहे की ते मला प्रेमच करतील आणि ते काय हेट नाही करत. आणि तो एक गेमिंगचा भाग झाला. आता प्रत्येक जणांना त्यांना आवडतं मला उचकवलेलं, कोणाला आवडतं मला काहीतरी बोललेलं, तर ते एक त्यांच्या मनोरंजनासाठी ते मला बोलतात असं मला वाटतं. तर त्यामुळे माझ्यावर सगळीच मुलं प्रेम करतात असं हे फॅक्ट आहे बस. तो चेतन जी हम लोग एक छोटा सा गेम खेलेंगे, उसमें आई होप आपको थोड़ा सा मज़ा आएगा. तो उसके लिए मैं आपको 2 ऑप्शन दूंगा, आपको कुछ क्वेश्चन पूछूंगा और 2 ऑप्शन दूंगा. उसमें आपको जस्ट बताना है क्या आपको लगता है क्या हम लोग ये गेम स्टार्ट करेंगे. मुझे कुछ भी अच्छा लगता है, आप पूछो, मैं हूँ. आज आपके लिए ही टाइम दिया है, तो जो पूछना है पूछो. मैं तो चलो बिना रुकावट के हम लोग ये फटाफट गेम चालू करते हैं. तो इसमें पहला आपको एक क्वेश्चन पूछना चाहूँगा मैं. ये आपको ज़्यादा फॉलोअर्स चाहिए और कम दोस्त चाहिए, या फिर ज़्यादा दोस्त चाहिए और कम फॉलोअर्स चाहिए, इसमें से आप क्या चूज़ करना चाहोगे. मुझे ज़्यादा दोस्त चाहिए और फॉलोअर्स भी कट्टर चाहिए. कट्टर मतलब जो रॉयल रहेंगे ऐसा एकदम. क्या आपका जो फेवरेट एक कोई भी क्रिएटर रहेगा उसके साथ एक दिन बिताना चाहोगे, या फिर आपके फैंस के साथ एक दिन बिताना चाहोगे. आपको क्या लगता है. फैन बरोबर. यस. क्या आप एक साल के लिए गेमिंग करना ये छोड़ना चाहोगे, या फिर सोशल मीडिया छोड़ना चाहोगे, दोनों में से एक. गेमिंग तो नहीं छोड़ सकता, सोशल मीडिया छोड़ सकता हूँ. ओके. क्या आप अपना सक्सेस के लिए डबल मेहनत करना पसंद करोगे, या बिना मेहनत के सक्सेस मिलना लेकिन कभी खुश नहीं रह पाओगे. नाही, डबल मेहनत करेन आणि मी मेहनत करतो, मला तरी वाटतं. येस. आपकी जो मतलब आपने पास्ट में जो भी गलती की रहेगी, मतलब भूतकाळात जे पण तुम्ही चुकी केली असेल ती तुम्ही सुधारायला जाणार की फ्युचर मधचा सक्सेस बघणार, दोनपैकी एक, की फ्युचर का सक्सेस देखना चाहते हो. मला असं वाटतं की मी कधी चुकी केलीच नाही. जर झाली असेल चुकी तर ती समोरच्याच्या दृष्टिकोनात झाली असेल. त्यामुळे मला आठवत नाही की मी जर चुकी केली आहे तर पास्टमध्ये जाऊन ती सुधरू, म्हणून आठवत नाही, म्हणून मी सक्सेसला चूज करतोय. सॉरी, मतलब आगे जाके फ्यूचर में आप सक्सेस होना देखना चाहते हो. हाँ, सक्सेस. यस. क्या आपकी पहली जो वीडियो है वो दोबारा बनाना पसंद करोगे आप, मतलब जो आपने पहले बनाया हुआ था, या फिर आगे कुछ और कंटेंट बनाने की आप कोशिश करना चाहते हो, या फिर यही कैरी फॉरवर्ड करना है आपको. मुझे आगे और कंटेंट बनाना है, मतलब अलग अलग तरीके के अलग अलग कंटेंट, और मैं बना सकता हूँ. बट मैं एक बोलू का अभि भाई की माझ्यामध्ये आहे ना बरेच नाही तर सगळ्याच गोष्टींचं टॅलेंट आहे, पण मी तेवढं हे पोटेन्शियल देत नाही. म्हणजे तेवढं टाइम नाही देत किंवा मी वेळ नाही देत. म्हणजे आज बघायला गेलं ना तर बऱ्याच गोष्टी मी ज्यावेळी कुठं जातो ना तर बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा हेवा वाटतो की अरे
पण मी त्या गोष्टींकडे फोकस नाही करत. कारण त्याचं हे की म्हणजे आता मोठा आहे तर जबाबदारी, तर त्यामुळे मी त्या गोष्टी, पण त्या गोष्टी मला करायच्या आहेत. इन फ्युचर माझे प्लॅन्स आहेत की मी बरेच कॉन्टेंट बनवून लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करेन. यस, नक्कीच तुम्हाला सक्सेस पण भेटो हीच अपेक्षा है. तो चेतन जी, और एक सवाल मतलब आपको पूछना चाहूँगा आपके पर्सनल लाइफ के बारे में, पर्सनल फैमिली के बारे में. मतलब आपने स्ट्रगल क्या क्या की थी और उस टाइम से लेके इस मुकाम तक अभी आप जो पहुँचे हैं, तो इसके बारे में थोड़ा सा हमारे व्यूअर्स को भी बताइएगा, ताकि आपके बारे में जो पर्सनल जो चीज़ें हैं वो भी उनको समझ में आ जाएगी, उनको भी पता चलेगा कुछ ऐसे. त्यात स्ट्रगल काय सांगणार, तर माझी आजी जॉब करायची, गव्हर्नमेंटला होती ती. पप्पा मंडपचं करायचे, भाऊ शिकत होता आणि ताई पण शिकत होती. तर यामध्ये माझं पण शिक्षण चालू होतं. 10वी झाली, 11वी म्हणजे कॉलेज केलं, 12वी वगैरे. मग तिथून इंजिनिअरिंगला गेलो. तर मग माझ्या डोक्यात फक्त एवढंच असायचं की अय्याशी, म्हणजे अय्याशी करायचं. सबका माइंड अलग था और आपका अकेले का माइंड अलग था. आणि मी मस्तपैकी कॉलेजला जायचो. कॉलेजला घुमना फिरना, खाना, फुल, मजा कपडे मस्ती बिपडे करना. टकाटक फुल. तू बघतच असशील तेव्हा. पण मला कुठेतरी वाटायचं की यार मला पण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यामध्ये माझे बरेचसे मोठ्या लोक, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होते. तर त्या लोकांबरोबर राहून मी छोट्या मोठ्या गोष्टी, म्हणजे जसं की जागेबिगेच्या गोष्टी झाल्या, किंवा एखादा कोणाला फ्लॅट पाहिजे किंवा काय पाहिजे, कारण की मी हुशार, मी एखाद्याला मॅनेज करण्यात किंग एक्सपर्ट, हे असे बोलबच्चन लोक या कामात माहीर शातीर असतात. तर त्या हिशोबाने मी माझ्याकडून बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या. तर त्यावेळीची गोष्ट की मी म्हणजे छोटा मोठा व्यवहार केला होता. त्यात मी घरातल्यांना पैसे दिले. त्यावेळी 1.5 लाख रुपये, म्हणजे 1.25 लाख रुपये दिलेले, 25,000 मला ठेवलेले. त्यावेळी घरातले पण विचारायला लागले, पैसे कुठून आणले, काय चोरी केली का? आम्ही म्हटलं नाही रे, नड बोललो. म्हणजे ताईच्या हळदीचा खर्च पण आता मी उचललेला, जो 15 वर्षाआधी कुठला माणूस करायला लोन काढतो, शादी की, हा लोन काढतो किंवा काय काढतो. आणि माझा मित्र संग्रहालय तुम्हाला माहिती आहे, अक्षरशः असा ताफा होता हळदीला. म्हणजे ह्या गोष्टी मी केल्या, तेव्हा मला खूप प्राऊड वाटलेलं की यार मी ह्या कमी वयात. तो दीदी के शादी का जो भी खर्चा रहेगा या फिर जो भी हेल्प रहेगी घर वालों को, तो वो आपने पूरी की, तो उस चीज का आपको प्राउड है. आज भी प्राउड है. और आज भी तो मेरी ताई और मेरा 36 का आंकड़ा, मतलब बनती नहीं थी. हाँ, पटती नहीं थी, फुल वन साइड. तो जब उसकी शादी हुई ना, और जो मंगल कार्यालय का हॉल है ना, उधर से दोनों की जोड़ी बाहर आई. आगे वो ब्रास बैंड वाले बजा रहे और ताई सबको गले में रो रो के आ रही है. मैं रो ही नहीं रहा हूँ, मैं बोल रहा हूँ कि चला अच्छा हुआ जा रही है, मतलब बात कर रहा हूँ. बट जैसे ताई ने मेरे पास देखा और मैंने देखा ना, आई शपथ अंग पे काटा रहा है अभी मुझे, कि मेरे जो दोस्त जितने भी आए थे, मुंबई, पूना, बीना, नासिक, जिधर के भी जो पहचान वाले, ठाणा, बीना, सब बहुत लोग आए थे. वो लिटरली मैं रो के देख के ना वो लोग रोने लगे. आणि मी जसा रडत होतो आणि मी तिला सोडतच नव्हतो, अक्षरशः मला आहे ना उचकी लागली होती. आणि तिला एकदम म्हणजे ती वेडी झाली की, म्हणजे तो जो क्षण असतो ना लग्नाचा, म्हणजे आपल्या एका बहिणीचं लग्न होतं. आणि मी एकच विचार केला की आता ताई माझ्या घरात राहणार नाही, मला तिच्याशी भांडायला आता ती भेटणार नाही. आणि मी तिच्या पर्समधून जेव्हा तेव्हा मला चायनीज खायचं असेल किंवा काय पैसे चोरायचो, आता हे दिवस निघून जाणार. आणि तेव्हा मला तिची म्हणजे लय वेगळंच वाटलं, म्हणजे नाही सांगू शकत. इमोशनल मोमेंट. हा, म्हणजे लय भयानक. तर तिथले 2-3 जण मला बिदाईनंतर बोलली की चेतन, बहिणीचं प्रेम काय असतं हे आज आम्हाला कळालं. आम्हाला बहीण नाही, पण तू जो रडत होता ना, आणि मी नाही सांगू शकत की मी किती रडत होतो. अक्षरशः ताईची गाडी पुढं गेली. पुढची गोष्ट खूप डेंजर आहे. तर ताईची गाडी लग्नाच्या मंगल कार्यालयाच्या हॉलच्या बाहेर रस्त्यावरती होती. त्या गाडीत बसली ताई आणि ती गाडी पुढं गेली. आणि मी आणि माझी आजी आणि ती, आम्ही 3 जण रडत होतो ना, आमचा ग्रुप झाला ना रडायचा तो. तर मग मी तिच्या हातात आई गेली, ताई. तर ताईनी पुढंच गेली थोडीशी, म्हणजे एक 100-150 मीटरवरती गाडी गेली असेल, तिने थांबवली. आणि तो सीन अक्षरशः, तेव्हा माझ्या बाजूला माणसं आहेत ना, 200 ते 300 माणसं असतील, 300-400 जास्त पण कमी नाही. ती तिथून धावत आली आणि परत माझ्या आईच्या आणि दोघांच्या मिठीत रडायला लागली. आणि तो प्रसंग बघून जेवढे बिदाईला आमच्या बरोबर माणसांचे सगळे रडत होते. नाही, पण मी रडतो, मी आहे ते सांगतो, मी रडतो, पण माझं मन भरून येतं. पण आता रडणं हे कोणी थांबू शकत नाही आणि सत्य हे कोणी लपवू शकत नाही. जो कोण इमोशनली आपल्याशी अटॅच असेल तर त्याच्या बाबतीत असं काय असेल तर नक्कीच. नाही, माझ्या ताईवर, ताई जर व्हिडिओ बघत असेल तर ताई
चेतन खरंच प्रेम करतो तुमच्यावर. तो आपको मैं एक सवाल पूछूंगा चेतन भाई, तो आपको बस उसको एक वाक्य में मतलब एक वर्ड में आपको उसके लिए आंसर देना है. तो मैं क्या फटाफट ये क्वेश्चन पूछ सकता हूँ आपको? यस. तो चलो पहला क्वेश्चन स्टार्ट करते हैं. आपको अगर पहला क्वेश्चन मैं पूछना चाहूँगा तो पुणे मीटअप. अविस्मरणीय क्षण. श्रीमान लेजेंड. जीव. करण. बडबड आहे. तन्वी. रडकी. राणी. बिझनेसमॅन. अभिजित मतलब मैं. जबाबदारी व्यक्तिमत्व. ओहो टैलेंट. गरुड़ा जी मतलब आपने अभिजीत जोशी जी. नियोजन व्यक्ति. यस मतलब मैनेजमेंट. मैनेजमेंट अच्छी तरीके से करते हैं गरुड़ा जी. वो मैनेजमेंट के लिए फेमस है. थोड़ा सा अभी पर्सनल लाइफ तो हो गई है, तो अभी थोड़ा सा लव लाइफ के इधर भी जाते हैं. आपके मतलब लाइफ में ऐसा कोई पर्सन है, मतलब पर्सनालिटी ऐसी कुछ आई है या फिर कोई लड़की आई है कि जिसको प्यार हुआ है आपको? कौन सी ऐसी लड़की से? ॲक्च्युली मी पहिल्यापासून जाडा असल्या कारणानं मला कुठली मुलगी जास्त भाव देत नव्हती. हां. तर माझ्या आयुष्यात कोणी आलीच नाही, कारण ज्या आल्या त्या फक्त एक फ्रेंड्स म्हणून बोललो. आणि आपल्या सोशल मीडिया म्हणजे यूट्यूब इंस्टाग्रामवर पण नवीन मुली माझ्याशी बोलायच्या, पण ते एक फ्रेंड म्हणूनच आम्ही बोलायचो. तर अजूनपर्यंत तरी माझ्यावर असं कोणी प्रेम केलं नाही की जेणेकरून मी तिच्यावर प्रेम करेल. मी वाट बघतो त्या क्षणाची की नक्कीच मला कोणीतरी रणरागिणी माझ्यावर प्रेम करणारी येईल आणि ती करेल आणि मग मी तिच्यावर प्रेम करेल आणि मग नंतर परत एक तुम्हाला मुलाखत देईल त्या प्रेमाची. तर त्यामुळं मी सिंगल आहे. असं काय म्हणजे सिंगल तर आहे. आप बोल सकते हो डायरेक्टली कि आई एम ओपन, मतलब जो भी लव शिप वगैरह करना चाहते हो तो चेतन भाई. नाही, माझ्या काही अटी आहेत त्यामध्ये. मी लुक्स वगैरे मॅटर करत नाही. मला फक्त आहे ना जे नात्यामध्ये नंतरची जी भांडणं तीन मतलब घर संभालने वाली या हाँ, फिर सबको चिडचिड, साथ में भांडणं, एक मिलके नुसतं एक म्हणजे साथ हाँ, रह के या गोष्टी मला नको. मला समजून घेणारी पाहिजे. मलाच नसून तर माझ्या घरातल्यांना पण, आणि आपल्या घरात येणारा प्रत्येक पाहुणा असेल काय असेल त्यांच्याशी नीट काय आदर सन्मान. नाहीतर मी आता काही लग्न बघितलेत, सुंदर मुलींची लग्न झालेत चांगल्या घरात. ते पाहुणे आले का त्या घरातून रूममधून बाहेर नाही निघत, कोणाला विचारत. तर असं नको आहे मला माझी बायको माझ्यासारखीच बोलकी, हुशार माझ्यासारखीच, आणि प्रत्येकाशी विचारणारी, प्रत्येकाला अशी पाहिजे, आणि दिसणं काही मॅटर करत नाही, कशी असली. ओके. तो इन शॉर्ट चेतन भाई अभी तक सिंगल है, उनको पार्टनर नहीं मिली है. तो ये था उनके लव शिप के बारे में, मतलब उनके पार्टनर के बारे में थोड़ा बहुत जानकारी. एक जाते जाते हम लोग एक लास्ट क्वेश्चन पूछना चाहोगे आप? हमारे जो दर्शक है, हमारे जो सब्सक्राइबर, उनको आप एक प्यारा सा एक कुछ मैसेज देना चाहते हो तो आप दे सकते हो, मतलब दे सकते हो. तर मला मित्रांनो, मैत्रिणींनो, आईंनो आणि भावांनो, मला सगळ्यांना एकच असा चांगला आणि मोठा मेसेज द्यायचा आहे. तो म्हणजे की आयुष्य हे एकदाच आहे. कारण की मी खूप जवळून बघितलं आहे, चालता बोलता अशी माझ्याशी माणसं जवळ आलेली आहेत, आणि ते काही क्षणाने काही वेळेने ते इथून ते निघून कसे जातात, तर याचा खूप त्रास होतो जवळच्या व्यक्तींना. तर त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की आपले आईवडील झाले, नातेवाईक झाले, मित्र झाले, सगळ्यांवरती प्रेम करा, कोणाशी भांडू नका, आनंदाने राहा. मस्त जॉब करा, बिझनेस करत असाल बिझनेस करा, मस्त 2 पैसे कमवा, आपल्या गरजा सुटतील एवढे कमवा, आनंदी राहा, मस्त फिरा, एन्जॉय करा. स्वतःला त्रास होईल अशा काही चुकीच्या गोष्टी करू नका, आणि कुठल्याही गोष्टीच्या म्हणजे आहारी जाऊ नका. कारण की आजकाल पहिलेचा विषय वेगळा होता, म्हणजे लोक एन्जॉयमेंट म्हणून करायचे, पण आजकाल डायरेक्ट सांगते की अशा गोष्टी ज्या हानिकारक आहे शरीराला त्याही जास्त करू नका. कारण की तुमच्यासमोर मीच खूप मोठं उदाहरण आहे सध्या तरी. त्या गोष्टींपासून अलिप्त व्हा आणि मस्त आपली आनंदी लाईफ आनंदाने जगा, एवढाच माझा संदेश आहे. आणि कोणाशी भांडू नका, प्रेमाने राहा. आयुष्य एकदाच आहे आणि याच्यानंतर परत पुनर्जन्म नाही आहे. त्यामुळं हसून खेळून राहा. तो गाइज आज का ये जो शो है ये आज हम लोग इधर ही ख़त्म करते हैं. और ये चेतन भाई के साथ आज बात करने में बहुत ही मज़ा आया, बहुत ही खुलासे किए चेतन भाई ने. अपनी पर्सनल लाइफ है, अपनी सोशल लाइफ है, इसके बारे में बहुत सारी जानकारी दी, और बहुत सारे लोगों को पता नहीं था. तो उनके और श्रीमान भाई के रिलेशन के बारे में और बुट कैंप कैसे बिल्ड किया, ये भी पूरी इन्फॉर्मेशन मिली है. तो चेतन भाई आपसे आज बात करके बहुत ही अच्छा लगा है, और आपका बहुत बहुत शुक्रिया आपके इस शो में आने के लिए जिसका नाम है चल पप्पा मार गप्पा. और आज का ये जो शो है दोस्तों इधर ही ख़त्म कर लेते हैं, और मिलते हैं किसी अगले ऐसे नए एपिसोड में अगले अपने नए गेस्ट के साथ. तब तक के लिए थोड़ा सा वेट करना, और मिलते हैं. बाबा, टाटा, टेक केयर, थैंक यू, लव यू.
क्या आप ज्यादा फॉलोअर के साथ बिना क्लोज दोस्तों के रहना पसंद करोगे? आपको ज्यादा फॉलोअर्स और कम दोस्त चाहिए या फिर आपको कम दोस्त, तो आपको ज्यादा फॉलोअर्स और कम दोस्त चाहिए या फिर आपको कम दोस्त ज्यादा दोस्त चाहिए और एक मिनिट राहू दे एक मिनिट इकडे थांब, मीच सांगतो. तर मी यांना माझं उत्तर सांगतो की माझा मित्र अरे संग्रहालय तसा नको ना, त्याचं चुकीचं होईल. ज्यादा फॉलोअर्स चाहिए और कम दोस्त चाहिए या फिर ज्यादा दोस्त चाहिए और कम फॉलोअर्स चाहिए, इसमें से आप क्या चूज करना चाहोगे?